नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं अगदी अल्पावधीतच संपूर्ण विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या पसंतीस पडलेल्या आपल्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल की आपल्या या चॅनलवरती आपण मागील 4-5 महिन्यांपासून रोज सलग लाईव्ह लेक्चर घेत आहोत। त्याचप्रमाणे आपण या चॅनलवरती संपूर्ण विषयांची परिपूर्ण तयारी करून घेत आहोत आणि वेगवेगळ्या परीक्षांची जी वेगवेगळी वेळापत्रके असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळा अभ्यासक्रम असेल, यांचीही आपण परिपूर्ण तुम्हाला माहिती देत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तो व्हिडिओ इयत्ता 8वीच्या वर्गासाठी म्हणजेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, त्यालाच आपण प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झाम फॉर 8th स्टँडर्ड साठीचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप साठी फॉर्म भरलेला आहे, जे विद्यार्थी स्कॉलरशिप साठी तयारी करत आहेत, ज्यांना भरायचं आहे किंवा वर्षभर तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यशाच्या शिखरावरती जर पोहोचायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारची रणनीती आखावी लागते आणि ही रणनीती आखून देण्याचं काम मी तुम्हाला आज करणार आहे। हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो फक्त तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक नाही आहे, पालकांसाठी आवश्यक नाही, तर संपूर्ण विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। त्यामध्ये विद्यार्थी मला रोज वेगवेगळे प्रश्न विचारतात, त्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न तुमच्या समोर दिसत असतील। विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी मिळवून देणार आहे। त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी पडलेला असतो की नक्की अभ्यासक्रम कोणता आहे, कोणत्या विषयाला किती गुण आहेत, कोणत्या प्रकरणाला किती आणि त्याचप्रमाणे कोणत्या घटकाला किती गुण आहेत, त्याचप्रमाणे अभ्यास कसा करावा, त्याचप्रमाणे किती गुण पाडावे किंवा मेरिट लिस्ट मध्ये जर यायचं असेल तर किती गुण आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे मेरिट लिस्ट मध्ये आल्यावरती किती रुपये शिष्यवृत्ती मिळते, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर एक उत्कृष्ट वेळापत्रक तुमच्या हातामध्ये असणे आवश्यक आहे आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे। असंच तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटीचं वेळापत्रक या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे। हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो मी अगदी मेहनतीने पूर्ण केलेला आहे। या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो बनवण्यासाठी 10 ते 15 दिवस त्या ठिकाणी घेतलेले आहेत। या 10-15 दिवसांच्या कालावधीमध्ये हा व्हिडिओ अगदी अभ्यासपूर्ण तुमच्या समोर मांडतोय। व्हिडिओ थोडासा मोठा आहे विद्यार्थी मित्रांनो, परंतु हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्ही विद्यार्थी आहात, पालक आहात, शिक्षक आहात, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाला आपण सुरुवात करतोय। तो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना पडलेला असतो की नक्की अभ्यासक्रम कोणता आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर विजेते वेगळ्या गोष्टी अगदी परिपूर्णरित्या, अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या रचना म्हणजे शिस्तबद्ध नियोजन त्या ठिकाणी करून करत असतात। हेच शिस्तबद्ध नियोजन करण्यासाठी नक्की काय करायचं असतं, तर सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला अभ्यासक्रम माहित असणं गरजेचं असतं। विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी 8वीच्या स्कॉलरशिप साठी असणारे महत्त्वाचे 2 पेपर लक्षात घ्या। हे 2 पेपर अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये पेपर 1 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मराठी विषय, गणित विषय, पेपर 2 मध्ये इंग्रजी विषय, बुद्धिमत्ता विषय, हे 4 विषय असतात। पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो लक्षात घ्या, स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये यायचंय। फक्त विषयांची नावं माहीत असून समजणार नाही, तर त्या विषयांना असणारी रणनीती आखावी लागणार आहे। म्हणजेच त्या 4 विषयांमध्ये असणारे सब टॉपिक कोणते आहेत,
सब घटक कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मराठी विषय जो आहे, मराठी विषयामध्ये एकूण 25 प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो मी आवर्जून तुम्हाला सांगतोय, आपल्या याच चॅनेल वरती तुम्हाला या चारही विषयांचा अभ्यास उपलब्ध आहे. चारही विषयांचा अगदी डिटेल्स मध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास उपलब्ध आहे. मराठी विषयामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 25 प्रश्न आहेत. 25 प्रश्नांना एकूण 50 गुण आहेत. त्याचप्रमाणे पेपर 1 मध्ये विद्यार्थी मित्रांनो गणित विषय हा दुसरा विषय येतो. या गणित विषयाला 50 प्रश्न विचारले जातात आणि या 50 प्रश्नांना प्रत्येकी 2 गुण म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 100 गुण आहेत. ही रचना लक्षात घ्या. ही रचना तुमच्या डोक्यामध्ये संपूर्ण आराखडा ज्या वेळेसला भरेल ना, ज्या वेळेसला तुमच्या डोक्यामध्ये फिट होईल, त्याच वेळेसला तुम्ही स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीमध्ये पात्र आहात हे मी तुम्हाला आता सांगतो. पहा, दुसरा महत्वाचा पेपर असतो पेपर क्रमांक 2. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर 50 आणि हे या ठिकाणी 100 असे 150 गुण असतात आणि या 150 गुणांना वेळ असतो विद्यार्थी मित्रांनो 1.5 तास. 1.5 तासाचा पेपर झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 1 तासाचा साधारणतः ब्रेक दिला जातो आणि 1 तासाच्या ब्रेक नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर 2 असतो. आता पेपर 2 मध्ये असणारे महत्वाचे विषय कोणते आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा विषय असतो विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी. इंग्रजी विषयाला 25 प्रश्न आहेत. एकूण गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो 50. सेम त्या ठिकाणी बुद्धिमत्ता हा दुसरा पेपर असतो. याच पेपर 2 मधला दुसरा पेपर म्हणजेच बुद्धिमत्ता आणि या बुद्धिमत्तेवरती 50 प्रश्न विचारले जातात. हे 50 प्रश्न एकूण त्या ठिकाणी 100 गुणांना असतात. या दोघांची जर आपण बेरीज केली तर एकूण 150 गुण होतात. म्हणजे हे 150 गुण आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला 1.5 तासामध्ये मिळवायचे असतात. म्हणजे जर तुम्ही विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या समोर एक लॉजिक ठेवणं गरजेचं असतं. वेळेचं व्यवस्थापन कसं करायचंय त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक वापरून तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवता आला पाहिजे, जो की तुम्हाला या चारही विषयांच्या लिंक मी या व्हिडिओच्या खाली दिल्यात. अगदी ट्रिक नुसार तुम्हाला प्रत्येक प्रकरण मी दिलेलं आहे. ते प्रत्येक प्रकरण तुम्ही या व्हिडिओच्या खाली लिंक मध्ये पाहू शकता, तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच तुमच्या लक्षात आलेलं असेल या ठिकाणी 25 अधिक 50 म्हणजेच 75 प्रश्न आहेत. या ठिकाणी सुद्धा 75 प्रश्न आहेत. 75 प्रश्नांना विद्यार्थी मित्रांनो 90 मिनिटे आहेत. लक्षात घ्या, म्हणजेच तुम्हाला 90 आणि 90 म्हणजेच 180 मिनिटे साधारणतः तुम्हाला 140 प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्याचं नियोजन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मायक्रो पद्धतीने करायचं आहे. त्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे शेवटच्या काही दिवसांमध्ये, तोही तुम्ही नक्की पहा. कोणत्या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं आहे, कमी वेळामध्ये सोडवायचं आहे, त्यासाठी आपण वेगळं नियोजन तुम्हाला देणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की एकूण 3 तासामध्ये तुम्हाला हे युद्ध जिंकायचं आहे. आता हे युद्ध तुम्हाला जिंकायचं आहे. हे युद्ध विद्यार्थी मित्रांनो जिंकणं तेवढं सोपं नाहीये. जेवढं तुम्ही समजता तेवढी ही प्रत्येक स्पर्धा परीक्षा ही सोपी नसते. कारण की विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेसला मी 8वी स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम पाहतो त्यावेळेसला माझ्या डोळ्यासमोर MPSC ची परीक्षा येते, PSI ची परीक्षा येते, STI ची परीक्षा येते. कारण की इयत्ता 8वीचा पेपर जर तुम्ही पाहिला तर इयत्ता 8वीचा पेपर हा MPSC लेवलचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. MPSC लेवलला जे प्रश्न, जे विषय आहेत, जी काठिण्य पातळी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी काठिण्य पातळी कमी जर केली तर संपूर्ण विषयांची रचना ही त्या प्रकारची आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगदी सखोलपणे कोणत्या विषयामध्ये कोणकोणते घटक येतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि कोणत्या विषयाला किती गुण आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलं. आपण विषयाला किती गुण पाहिले. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रत्येक विषयामध्ये असणारे सब घटक कोणते आहेत हे सुद्धा लगेच पाहायचं आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला मी याच व्हिडिओच्या पुढे टाइम टेबल सुद्धा असं बनवून दिलंय की तुम्हाला हे टाइम टेबल वापरलं तर 100% यश मिळणारच. पण लक्षात घ्या बाळांनो,
नुसतं टाइम टेबल पाहून तुम्हाला यश मिळणार नाहीये. ते टाइम टेबल वापरण्यासाठी कोणकोणत्या विषयांचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा कसा सिलेबस आहे, तेच तुम्हाला मी पुढील काही मिनिटांमध्ये सांगणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला याच्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आणि शेवटी तुम्हाला हे वेळापत्रक जे देणार आहे ते कशा पद्धतीने वापरायचंय हे सुद्धा मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचंय. व्हिडिओ बाळांनो व्यवस्थित पहा. 1 तास तुमचा त्या ठिकाणी दिला तर खूप बरं होईल, कारण की हे 1 तास तुम्हाला राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये घेऊन जाऊ शकतो. हे तुम्ही विसरू नका बाळांनो. पहा, आता आपण आपल्या महत्वाच्या तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करतोय. आपण लगेचच तिसरा प्रश्न पाहतोय. चला तर मग. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर असणाऱ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता पाहायचंय. तिसरा प्रश्न म्हणजेच कोणत्या प्रकरणाला किंवा घटकाला किती गुण आहेत, यामध्ये असणारे महत्वाचे 4 घटक, जे पेपर 1 मध्ये 2 घटक आहेत, पेपर 2 मध्ये 2 घटक आहेत. त्यापैकीच विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे असणारा पेपर 1, त्यामधील पहिला जो घटक आहे, पहिला जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, तो पेपर आहे मराठी विषय. आणि या मराठी विषयाला एकूण विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. हे 25 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एकूण 50 गुणांसाठी विचारले जातात. 25 प्रश्न 50 गुण. आणि हे 50 पैकी 50 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक घटकाचा अभ्यास कोणता करायचा आहे हेच तुम्हाला या ठिकाणी समोर दिसत असेल. तर एकूण याच्यामध्ये 4 महत्वाचे प्रकार पडतात. 4 भाग आहेत. पहिला भाग आहे विद्यार्थी मित्रांनो आकलन, दुसरा भाग आहे शब्दसंपत्ती, तिसरा भाग आहे कार्यात्मक व्याकरण, तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो साहित्य लेखक. हे 4च्या 4 भाग ज्या वेळेसला तुम्ही पूर्ण करणार त्याच वेळेसला तुम्हाला 50 पैकी 50 गुण मिळवता येतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित नसतं की मराठी व्याकरण आहे, म्हणजे व्याकरणातला अभ्यास कोणता करायचा आहे. तर व्याकरणामध्ये तुम्हाला जर पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला ह्या संपूर्ण घटकांचा अभ्यास अगदी सखोल करायचा आहे. आपण आपल्या चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण मराठी व्याकरण अगदी सखोलपणे घेतला आहे. त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. प्लीज तुम्ही ती पाहू शकता. तुम्हाला जर पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आकलन म्हटलेलं आहे. आकलनामध्ये एकूण 6 प्रश्न विचारले जातात. या पहिल्या घटकामध्ये एकूण 6 प्रश्न विचारले जातात. एकूण गुण आहे 12. त्या ठिकाणी याच्यामध्ये एकूण 4 उपप्रश्न असतात. या 4 पैकी कोणतेही तुम्हाला 2 विद्यार्थी मित्रांनो येणार आहे. उतारा येऊ शकतो. त्यामध्ये 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात 3 गुणांना. कविता असू शकते, त्या कवितेच्या आधारावरती 3 प्रश्न असतील 3 गुणांना. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद त्या ठिकाणी दिलेला जातो आणि त्याच्या आधारावरती 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात 3 गुणांना. त्या ठिकाणी संवाद दिलेला असतो आणि संवादावरती सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न असू शकतात 3 गुणांना. म्हणजेच या 4 प्रकारांपैकी तुम्हाला 2 प्रकार हे 100% विचारले जाणार. म्हणजे या 4 पैकी 2 भागांवरती तुम्हाला 100% 6 प्रश्न हे विचारले जातात. 6 म्हणजेच एकूण तुमचे 12 गुण तुमच्या हातामध्ये आले पाहिजेत. दुसरा महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो शब्दसंपत्ती. बरेच विद्यार्थी या घटकाकडे अगदी सहजपणे याला पाठ करतात. सर्वांना माहिती असेल एकही गुण विद्यार्थ्यांचा या घटकामध्ये जात नाही. हे संपूर्ण घटक बाळांनो अतिशय सोपे आहेत. तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला 50 पैकी 50 गुण हे 100% मिळतीलच याची मला खात्री आहे. पहा बाळांनो, या ठिकाणी समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, शुद्ध व अशुद्ध शब्द असतात, समूह शब्द समूहाबद्दलचे शब्द असतात, अलंकारिक शब्द असतात, वाक्प्रचार व म्हणी पारिभाषिक शब्द त्या ठिकाणी दिलेले असतात. एकूण 6 प्रश्न या घटकावरती विचारले जातात 12 गुणांना आणि हे 12च्या 12 गुण विद्यार्थ्यांना 100% मिळतातच. कारण की विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण घटक अतिशय सोपे आहेत. या घटकामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. म्हणजे 12 गुणे 24 गुण विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातामध्ये आलेले. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचे पहा, या ठिकाणी 11 प्रश्न तुमच्या समोर दिसत आहेत 22 गुणांसाठी.
हा सगळ्यात किचकट भाग जरी असला तर याचा तुम्ही डीप मध्ये जर अभ्यास केला, तुम्ही डीप मध्ये जर वाचलं तर तुमचा एकही गुण या 22 पैकी जाणार नाही. या संपूर्ण घटकांना मी अगदी डिटेल्स मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवलेला भाग आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इथून मागची आपली 6 महिन्यांची लाईव्ह लेक्चर पाहिलेली आहे त्याच्यामध्ये मी संपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला शिकवलंय. त्यामध्ये पहा बाळांनो, वर्णमाला आपण अभ्यासली आहे, संधीही आपण अभ्यासले, शब्दांच्या जाती अभ्यासल्या आहेत, लिंग, वचन, विभक्ती, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, काळ, काळाचे प्रकार, समास, समासाचे प्रकार, विरामचिन्हे, अलंकार, वृत्ते या संपूर्ण घटकांचा अभ्यास आपल्या चॅनलवरती आताही उपलब्ध आहे. तुम्ही आताही त्या चॅनलवरती आपल्या पाहू शकता. सारे शिकूया, सारे शिकूया. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण 22 पैकी 22 गुण तुम्हाला 100% मिळणारच. आता राहिले किती विद्यार्थी मित्रांनो? 25 पैकी म्हणजे साधारणतः 50 गुणांपैकी फक्त तुम्हाला त्या ठिकाणी 4 गुण राहिले. म्हणजेच फक्त 25 पैकी 2 प्रश्न फक्त त्या ठिकाणी उरतात. आणि हे 2 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो साहित्य आणि लेखक या घटकावरती असतात. आणि अतिशय महत्वाचा हा प्रकार आहे जो विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवून देतो, तो म्हणजे साहित्य प्रकारावरती आधारित आहे. साहित्य व लेखक विचारले जातात, टोपण नावं विचारली जातात बाळांनो, तुम्हाला त्या ठिकाणी जनरल माहिती विचारली जाते आणि सहज सोपे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये विचारले जातात. म्हणजेच तुमचे 4 मार्क्स या ठिकाणी फिक्स होतील. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 50 पैकी 50 गुण हे या ठिकाणी मिळणारच, याची मी खात्री देतो. लगेचच आपण विद्यार्थी मित्रांनो याच घटकातील आपल्याला पेपर 1 मधील दुसरा आणि अतिशय महत्वाचा विषय आहे गणित विषय. लगेच आपण पाहूया गणित विषय. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर 2 मधील अतिशय महत्वाचा विषय म्हणजे गणित विषय. त्या गणित विषयाला नक्की कोणत्या प्रकरणाला किती गुण आहेत आणि त्या प्रकरणामध्ये कोणकोणत्या प्रकरणांचा मध्ये सब टॉपिकचा समावेश होतो हे आपल्याला पाहायचे. त्यामध्ये आपला विषय आहे पेपर 1 मधील 2 नंबरचा विषय विद्यार्थी मित्रांनो 50 गुणांसाठी 50 प्रश्न हे 100 गुणांसाठी विचारले जातात. तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जो पहिला घटक तुमच्या समोर दिसतोय तो म्हणजे संख्या ज्ञान आहे. या संख्या ज्ञान या घटकावरती विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न हे 6 गुणांना विचारले जातात. त्यापैकी पहिला घटक आहे संख्या आणि संख्यांचे प्रकार. दुसरा घटक विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळतोय परिमेय संख्या. तिसरा घटक विद्यार्थी मित्रांनो आहे सम, मूळ, विषम संख्या. चौथा घटक आहे बेरीज, व्यस्त व गुणाकार व्यस्त. 5 नंबरचा घटक आहे संख्या रेषा. 2 नंबरचा त्या ठिकाणी जर प्रकार पाहिला या गणित विषयातील तर तो असतो संख्यांवरील क्रिया असणारे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. एकूण विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी प्रश्न 7 विचारले जातात. 7 पैकी तुम्हाला एकूण 7 प्रश्नांचे 14 गुण मिळवायचे असतात. हे 14 गुण नक्की कोणत्या घटकाला आहेत ते पाहूया. तर या ठिकाणी विभाज्यता वरती प्रश्न असतो, लसावी मसावी तुम्हाला काढायला विचारला जातो. त्याचप्रमाणे वर्ग व वर्गमूळ, घनमूळ त्या ठिकाणी काढणे सांगितले जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांक किंवा व्यावहारिक अपूर्णांक याच्या आधारावरती प्रश्न असतात. घातांक याच्या आधारावरती प्रश्न विचारला जातो. गुणोत्तर व प्रमाण यावरती सुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हा विचारला जातो. आणि अतिशय महत्वाची म्हणजे सरासरी तुम्हाला त्या ठिकाणी काढायला विचारली जाते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो यापैकी तुम्हाला 14 पैकी 14 गुण, 6 पैकी 6 गुण विद्यार्थी मित्रांनो मिळणे अतिशय सोपं आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आजही रोज लाईव्ह लेक्चर चालू आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. अगदी दर्जेदार तुम्हाला संपूर्ण गणित अभ्यासायला मिळेल. 3 नंबरचा या गणित विषयातील घटक असतो तो म्हणजे भूमिती. आणि भूमितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो 10 प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला विचारले जातात. म्हणजेच एकूण 20 गुणांसाठी त्या ठिकाणी भूमिती असते. भूमितीमध्ये अतिशय सोपे घटक तुमच्या समोर दिसत असतील ते म्हणजेच मूलभूत भूमितीय संकल्पना, त्याचप्रमाणे समांतर रेषा व छेदिका, वर्तुळ असेल, त्रिकोण असेल, पायथागोरसचे प्रमाण असेल, प्रमेय असेल, चौकोन असेल, महत्व मापन हा पुढचा प्रकार आहे. म्हणजे हे जे वरचे 6 भाग आहेत
हे तुम्हाला 20 गुणांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. आणि अतिशय सोपे घटक आहेत, आपण अगदी डिटेल्स मध्ये घेतलेले आहे, तुम्ही नक्की पहा, तुम्हाला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित समजेल बाळांनो. पुढे पहा बाळांनो, या ठिकाणी महत्व मापन दिलेलं आहे. एकूण 10 प्रश्न असतात 20 गुणांसाठी. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न त्या ठिकाणी घटक आहे दशमान परिमाणे. दुसरा असतो विद्यार्थी मित्रांनो परिमिती असते. तिसरा घटक विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळावरती प्रश्न असतात. चौथा जो घटक आहे पृष्ठफळ व घनफळ, हा घटक विद्यार्थ्यांना अवघड जातो आणि हा घटक मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवलेला आहे, दिलेला आहे. त्यानंतर पाचवा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी घटक हा विचारला जातो. या घटकामध्ये उपघटक विद्यार्थी मित्रांनो असतात, 2 उपघटक आहेत. एकूण विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न विचारले जातात. 6 गुण त्या ठिकाणी आहेत, त्यामध्ये मध्यमान असेल, स्तंभालेख असेल, वृत्तालेख असेल, याच्या आधारावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. पुढचा घटक विद्यार्थी मित्रांनो पहा, विभाजित स्तंभालेख व शतमान स्तंभालेख. विभाजित स्तंभालेखावरती शतमान स्तंभालेखावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर 6 नंबरचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो या गणित विषयातील व्यावहारिक गणित. या आधारावरती एकूण 8 प्रश्न विचारले जातात 16 गुणांसाठी. त्याच्यामध्ये समाविष्ट असणारे जे घटक आहेत शेकडेवारी, अतिशय सोपा घटक आहे. सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, नफा तोटा, सूट कमिशन, रिबेट, बीजगणित हा पुढचा घटक आहे. म्हणजे हे संपूर्ण 4 घटक विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही अभ्यासू शकता आपल्याच चॅनेलवरती. तुम्हाला गणितातील एकही गुण मला जाऊ द्यायचा नाहीये, हे माझं टार्गेट आहे. म्हणून तुम्हाला हे संपूर्ण नियोजन मी तुम्हाला अगदी मायक्रो सांगतोय. मायक्रो म्हणजेच काय बाळांनो, अगदी सूक्ष्मरित्या सांगतोय. त्याचं कारण ते आहे कारण की हे तुमच्या डोक्यात जर बसलं तर तुम्हाला गणितामध्ये 100 पैकी 100 गुण मिळतील आणि ते गुण मला मिळवून द्यायचे. तुम्हाला राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये मला पाहायचंय. तुमच्या आई वडिलांची, तुमच्या शिक्षकांची, तुमच्या नातेवाईकांची स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना विनंती आहे बाळांनो, चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेलवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण की असंख्य व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे सुद्धा मिळत राहणार आहेत ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. बाळांनो या ठिकाणी पहा, तुमच्या समोर शेवटचा भाग दिसतोय बीजगणित, ज्यामध्ये तुम्हाला 9 प्रश्न विचारले जातात 18 गुणांसाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बैजिक राशी या घटकावरती तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांच्या ज्या क्रिया आहेत याच्यावरती प्रश्न असतो. 2 नंबरचा त्या ठिकाणी घटक आहे विद्यार्थी मित्रांनो नित्य समानता. 3 नंबरचा आहे एकचल समीकरणे आणि शेवटचा घटक जो ऑलरेडी आपण घेतलेला आहे बहुपदी. या संपूर्ण घटकांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. हे वारंवार मी काय सांगतोय कारण की याचं कारण काय आहे बाळांनो, हा गणित विषय जेवढा तुम्ही खोलवर अभ्यास करणार तेवढंच तुम्हाला तो 100% समजणार. आपण आज व्हिडिओ घेतोय, उद्या आपले हजारो विद्यार्थी आपला व्हिडिओ पाहतात. नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओंना नक्की पाहू शकता. तुम्हाला जिथून नॉलेज मिळेल बाळांनो त्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता, कारण की तुम्हाला चमकायचं आहे, गुणवत्ता यादीमध्ये झळकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो लगेचच यानंतर आपला जो महत्वाचा दुसरा पेपर आहे त्या दुसऱ्या पेपरमध्ये असणारे 2 महत्वाचे विषय इंग्रजी आणि बुद्धिमत्ता, त्यांचा अभ्यासक्रम नक्की कोणता आहे, कोणत्या घटकाला अभ्यास किती आहे, कोणत्या घटकाला किती गुण आहेत, हेच आपल्याला लगेच पाहायचंय. विद्यार्थी मित्रांनो पेपर 2 मधील अतिशय महत्वाचा विषय म्हणजे इंग्रजी विषय आणि हा या इंग्रजी विषयाला 25 प्रश्न विचारले जातात. या 25 प्रश्नांना 50 गुण असतात. हे 50 गुण कशा पद्धतीने मिळवायचे हेच आपल्याला पाहायचंय, जेणेकरून कोणत्या घटकाला किती गुण आहेत ते तुमच्या लक्षात जर आले तर लवकरात लवकर तुम्हाला हे 50 गुण सहज विद्यार्थी मित्रांनो मिळतील. तर त्या ठिकाणी पहिला जो त्या ठिकाणी घटक असतो व्होकॅब्युलरी म्हणतो आपण त्याला, एकूण 4 प्रश्न विचारले जातात 8 गुणांसाठी. त्यामध्ये सिमिलर अँड अपोजिट मिनिंग वर्ड्स असतात, कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स असतो, प्रिफिक्सेस असेल, सफिक्सेस असतात, होमोफोन्स असतात, फ्रेजेस असतात, वन वर्ड फॉर द सबस्टिट्यूट असतो,
त्याचप्रमाणे गेस मिनिंग ऑफ दी वर्ड असतात विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारच्या या 6 घटकांवरती तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातात 8 गुणांना. त्यानंतर दुसरा घटक असतो वर्ड पझल्स असतात, 2 प्रश्न विचारले जातात 4 गुणांना. त्यामध्ये रिडल्स, क्रॉस वर्ड पझल किंवा ग्रीड हे सहज विद्यार्थी तुम्ही सोडू शकता. हे 4 गुण तुमच्या सहज हातामध्ये येतील. हे 8 गुण सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळतील. त्यानंतर तिसरा आणि अतिशय महत्वाचा घटक असतो ज्यामध्ये तुम्हाला 6 प्रश्न आणि 12 गुण असतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जवळपास जर आपण विचार केला तर 25% गुण या तिसऱ्या घटकावरती आहे. त्यामध्ये तुम्हाला सेंटेन्सेस विचारले जातात. सेंटेन्स फॉर्मेशन कसं होतंय त्याला 1 प्रश्न विचारला जातो. टाइप्स ऑफ द सेंटेन्स मध्ये तुम्हाला 1 प्रश्न असतो. पार्ट ऑफ स्पीच विद्यार्थी मित्रांनो 2 प्रश्न असतात 4 गुणांना. मॉडेल ऑक्झिलरीज असते 1 प्रश्न 2 गुणांना. आणि टेन्सेस असतात विद्यार्थी मित्रांनो 1 प्रश्न असतो 2 गुणांना. विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण संपूर्ण इंग्रजी ग्रामर सुद्धा अगदी व्यवस्थित बेस्ट वेने घेतलेला आहे. नक्की तुम्ही त्या व्हिडिओ पहा. अगदी डीप मध्ये विथ व्हेरी सिंपल रूल्स, खूप साध्या सिंपल रूल्सने इंग्रजी ग्रामर घेतलेले आहे. विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे पसंती दाखवलेली आहे. 4 नंबरचा विद्यार्थी मित्रांनो घटक आहे ग्रामर. आणि या ग्रामर वरती 4 प्रश्न असतात 8 गुणांना. यामध्ये ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसेस असतात. त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असतं. डिग्री सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी असते, हे लक्षात घ्या. त्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी असतं. एकूण 4 प्रश्न असतात 8 गुणांना. त्यामध्ये शॉर्ट नोट त्या ठिकाणी तयार करण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट असेल, न्यूज असेल, SMS, ईमेल, जीमेल, त्याचप्रमाणे इंटरनेट, डायलॉग, स्लोगन या प्रकारच्या प्रश्नांवरती म्हणजे या प्रकारच्या माहितीवरती त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढचा विद्यार्थी मित्रांनो घटक आहे रीडिंग स्किल. 6 नंबरचा घटक आहे. त्या रीडिंग स्किल मध्ये तुम्हाला एखादा पॅसेज दिला जातो आणि त्या पॅसेजच्या आधारावरती तुम्हाला 5 प्रश्न 10 गुणांना विचारले जातात. किंवा तुमचं रीडिंग स्किल काय आहे, रीडिंग स्किलच्या बेसवरती तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. हे सहज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्नांची उत्तर मिळतात. म्हणजेच 5 प्रश्न असणार आहे 10 गुणांसाठी. आणि शेवटचा म्हणजेच फक्त एका प्रश्नाच्या आधारावरती मिसलेनियस वरती क्वेश्चन असतो. त्यामध्ये क्लॉकच्या बेसवरती किंवा गेम्सच्या बेसवरती तुम्हाला एक प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जातो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर इंग्लिश ग्रामर मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर या संपूर्ण घटकांचा तुम्हाला अगदी बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ज्या वेळेसला तुम्ही या संपूर्ण इंग्लिश ग्रामरचा अगदी व्यवस्थित अभ्यास करणार त्याच वेळेसला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 50 पैकी 50 गुण येतील. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर राज्यस्तरीय गुणवत्तामध्ये यादीमध्ये झळकायचं असेल तर इंग्लिश ग्रामरला, इंग्लिश विषयाला पर्याय नाही, हे लक्षात घ्या. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो या विषयाचं नियोजन अगदी मायक्रो पद्धतीने करा. तुमच्या वहीमध्ये मी प्रत्येक विषयाचा जो सिलेबस दिलाय तो लिहून घ्या, तो पहा. त्याच्यामध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा तुमचा बाकी आहे तो शोधा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या प्रत्येक लेक्चरची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला जी व्हिडिओ एखादी मिळत नसेल तर मला त्या ठिकाणी रिक्वेस्ट करा, मी त्याची लिंक तुम्हाला सेंड करीन बाळांनो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला पेपर 2 मधील 1 नंबरचा जो विषय आहे इंग्रजी विषयामध्ये 25 प्रश्नांचे 50 गुण मिळवायचे. लगेचच आपण पेपर 2 मधला अतिशय महत्वाचा जो बुद्धिमत्ता विषय आहे त्याच्या आधारावरती कसे प्रश्न असतात आणि त्या ठिकाणी कोणत्या घटकाला किती गुण आहेत तेच आपल्याला लगेच पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर बुद्धिमत्ता या घटकावरील 50 प्रश्नांपैकी तुम्हाला 100 पैकी 100 गुण मिळवायचे असतील तर या 50 प्रश्नांमध्ये तुम्हाला नक्की कोणत्या घटकावरती किती प्रश्न असतात आणि किती गुणांसाठी असतात हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तर पहा विद्यार्थी मित्रांनो एकूण बुद्धिमत्ता या घटकामध्ये 50 प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी. त्यामध्ये तुम्हाला एकूण 11 घटकांवरती प्रश्न विचारले जातात 100 गुणांसाठी. आकलन हा पहिला घटक आहे. 5 प्रश्न असतात 10 गुणांसाठी. त्याच्यामध्ये सूचना पालन,
भाषा ज्ञान, इंग्रजी वर्णमाला हे 3 प्रकार असतात एकूण 10 गुणांसाठी. वर्गीकरण हा दुसरा घटक आहे, त्यामध्ये 5 प्रश्न असतात 10 गुणांसाठी. त्यामध्ये शब्द, आकृत्या, संख्या, इंग्रजी वर्णमाला या घटकांचा विद्यार्थी मित्रांनो समावेश होतो. त्यानंतर तिसरा घटक आहे समसंबंध. आपण याच्या प्रत्येक प्रकारावरती व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती आत्ताही अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्की पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो समसंबंधावरती 5 प्रश्न असतात एकूण 10 गुणांसाठी. शब्द, आकृत्या, संख्या आणि इंग्रजी वर्णमाला म्हणजे याच्यासारखेच घटक आहेत, परंतु हे वर्गीकरणामध्ये आहेत आणि हे समसंबंधामध्ये हे संपूर्ण 4 घटक आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्रम त्यालाच आपण सेरीज असे म्हणतो. सेरीजच्या आधारावरती 6 प्रश्न असतात 12 गुणांसाठी. त्याच्यामध्ये संख्या, आकृत्या, चिन्हे आणि चुकीचे पद ओळखणे, त्याचप्रमाणे इंग्रजी वर्णमाला या 5 घटकांचा समावेश होतो एकूण 12 गुणांसाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5वा घटक आहे सांकेतिक भाषा. एकूण 3 प्रश्न असतात 6 गुणांसाठी. अंकांसाठी अंक, अक्षरासाठी अंक, अक्षरासाठी चिन्हे, अंकांसाठी चिन्हे, अक्षरासाठी अक्षरे अशा 5 घटकांवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जातात. प्लीज विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण सिलेबस तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, कारण की याचा खूप उपयोग तुम्हाला होईल. अगदी मायक्रो तुमच्याकडे नियोजन असायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो लयबद्ध मांडणी हा 4वा घटक आहे. त्याच्या आधारावरती 3 प्रश्न असतात. एकूण 6 गुणांना हे प्रश्न विचारले जातात. अक्षर, अंक, चिन्हे या 3 घटकांवरती हे 6 गुण तुम्हाला मिळवायचे आहेत. त्याचप्रमाणे मनोऱ्यांवरती आधारित असणारे 3 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले जातात. हे 6 गुणांसाठी आहेत आणि याच्यावरती आपण अगदी बारकाईने बरेचसे प्रश्न मनोऱ्यांवरती घेतले. ते एक व्हिडिओ बनवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अंकांचा मनोरा असू शकतो किंवा अक्षरांचा मनोरा असेल. या 2 पैकी एक मनोरा असतो आणि या एका मनोऱ्यावरती तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात 6 गुणांसाठी. 8 नंबरचा विद्यार्थी मित्रांनो मुद्दा आहे प्रतिबिंब. प्रतिमा अगदी सखोलपणे आपण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात 6 गुणांसाठी आणि जल प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विचारल्या जातात, हे लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर्क व अनुमान या घटकावरती त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. एकूण 6 प्रश्न असतात 12 गुणांसाठी. त्याच्यामध्ये वय, वेळ, घड्याळ, नातेसंबंध, अनुमान काढणे, त्रिकोण व चौकोन मोजणे, घनाकृती ठोकळे या घटकावरती प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतर कुठं प्रश्न जर पाहिले तर 6 प्रश्न असतात 12 गुणांसाठी. रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेळ, आकृती, गणिती कोडे आणि आकृतीचे पृथक्करण याच्यावरती 5 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये 10 गुण असतात. अपूर्ण आकृतीचे पूर्ण करणे, आकृती पूर्ण करणे, घडीच्या आकृत्या, तंतोतंत व अळपलेली आकृती अशा संपूर्ण घटकांचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगदी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण घटक अगदी व्यवस्थित मिळतील. लगेच यानंतर आपल्याला आपला पुढचा आणि अतिशय महत्त्वाच्या या 2 प्रश्नांची उत्तरं पाहायची. त्यानंतर किती गुण मिळतात हे सुद्धा पाहायचंय पुढच्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कोणत्या विषयातील कोणत्या घटकाला किती गुण होते याचा अभ्यास केला. आता आपल्याला त्यानंतरचे जे उर्वरित प्रश्न आहे त्यामध्ये अभ्यास कसा करावा, किती गुण पाडावे म्हणजे तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये येणार, त्या संदर्भातला आपला 5वा प्रश्न. 6वा आहे विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती किती मिळते आणि 7वा त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणारा घटक म्हणजेच अभ्यास कसा करावा, अभ्यासाचं वेळापत्रक कशा पद्धतीने करावं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो गुण विभागणीचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी एकूण गुण विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहिती असतील. या 4 विषयांचे एकूण तुम्हाला 300 गुण असतात आणि या 300 गुणांमध्ये विद्यार्थी मित्रांनो पेपर 1 मध्ये तुम्हाला 150 गुणांपैकी कमीत कमी 60 गुण त्या ठिकाणी पास होण्यासाठी स्वतंत्र आवश्यक आहे, लक्षात घ्या. म्हणजे 60 गुण हे मिळालेच पाहिजेत
त्याचप्रमाणे पेपर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला 150 पैकी म्हणजेच 150 पैकी 60 गुण हे स्वतंत्र मिळालेच पाहिजेत. म्हणजे 150 पैकी 60 गुण मिळाले तर तुम्ही त्या ठिकाणी पास होणार आहात. म्हणजे पास झाले म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. दुसरा आणि महत्वाचा या ठिकाणी मुद्दा नेहमी लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका विषयामध्ये 90 गुण मिळालेत आणि दुसऱ्या विषयामध्ये त्या ठिकाणी 35 गुण मिळालेत. दोघांची जर विद्यार्थी मित्रांनो आपण बेरीज केली तर 125 गुण होतात, जे की या दोन विषयांच्या बेरजेपेक्षा जास्त आहेत. पण अशा वेळेसला विद्यार्थी मित्रांनो, तो विद्यार्थी त्या ठिकाणी फेल असतो, नापास असतो, कारण की त्याला एका विषयामध्ये फक्त 35 गुण मिळालेत. म्हणजे एकाही कोणत्या विषयामध्ये जास्त गुण मिळून चालणार नाहीत, तर दोन्ही विषयांचं ॲव्हरेज विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काढलं जातं. दोन्ही पेपरचं ॲव्हरेज काढलं जातं आणि त्याच्या बेसवरती तो विद्यार्थी पास की नापास हे ठरवलं जातं. त्यामुळं दोन्हीही पेपरचा अभ्यास तुम्हाला करणे गरजेचं आहे. आता हा अभ्यास कसा करायचा आहे हे तुम्हाला मी थोड्याच वेळा सांगणार आहे. आणि एक वेळापत्रक तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो हे दिसत असेल. हे वेळापत्रक तुम्हाला कसं वापरायचंय हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे वेळापत्रक नुसतं पाहून किंवा लिहून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गुण मिळणार नाहीत, तर ते वापरण्याची एक स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी आहे. ती नक्की कोणती आहे ते तुम्हाला मी थोड्याच वेळा सांगतोय. तर पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला म्हणजेच पासिंगसाठी 60 गुण आवश्यक आहेत. आता बरेच विद्यार्थी मला रोज असंख्य विद्यार्थ्यांचे मेसेज असतात, त्या ठिकाणी सर आम्हाला मेरिट लिस्ट मध्ये येण्यासाठी किती गुणांची आवश्यकता आहे. तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर या ठिकाणी दिसत असेल. तुम्हाला गुणवत्ताधारक बनायचंय, मेरिट लिस्ट मध्ये टॉप करायचा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 2 स्तरावरती गुणवत्ता यादी काढली जाते. एक म्हणजे जिल्हास्तरीय पातळीवरती आणि दुसरी म्हणजे राज्य पातळीवरती. म्हणजे गुणवत्ता पातळी ही तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवल प्लस स्टेट लेवल या 2 लेवलवरती पाहायला मिळते. दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणचं मेरिट हे वेगवेगळं असतं. ते कोणतं असतं ते आपण पाहूया. आतापर्यंतच्या मेरिटचा मी सखोल अभ्यास केला. आतापर्यंतच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी जिल्ह्यांच्या गुणवत्ता यादी आम्ही पाहिल्या आणि त्यांचं त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्या बेसवरती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती मेरिट लागू शकतं जिल्हा आणि राज्य स्तरावरती ते पाहूया. जिल्ह्यावरती सुद्धा त्या ठिकाणी 2 भाग पडतात, एक शहरी भाग आणि दुसरा असतो ग्रामीण भाग. आता तुम्ही कोणत्या भागामध्ये आहेत हे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत, तुमची नगर परिषद याच्या आधारावरती काढता येईल. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, शहरी भाग जर असेल तर कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 230 ते 240च्या दरम्यान किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत जर तुम्हाला जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल. तोच विचार जर आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जर केला विद्यार्थी मित्रांनो, तर किमान तुम्हाला 210 पर्यंत गुण मिळणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना 210 पेक्षा जास्त गुण मिळतील ते 100% सिलेक्ट होतील. तेच जर आपण राज्यस्तरीय गुणवत्ता यादीचा विचार केला तर शहरी भागासाठी त्या ठिकाणी कमीत कमी किमान त्या ठिकाणी 260 पेक्षा जास्त गुणांची आवश्यकता आहे. ज्या विद्यार्थ्यांना 260 पेक्षा जास्त गुण मिळवायचे आहेत त्यांनी या दिलेल्या वेळापत्रकानुसार, या टाइम टेबल नुसार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा. हे टाइम टेबल तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय. तेच जर ग्रामीण भागाचा विद्यार्थी मित्रांनो विचार केला तर किमान तुम्हाला 230 पेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 230 पेक्षा जास्त गुण मिळतील ते विद्यार्थी नक्कीच राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये असतील, अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा. त्यानंतरचा अतिशय महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो उपस्थित केलेला होता, खरं तर हा प्रश्नाचं उत्तर देणं तेवढंच
इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. परंतु पैशासाठी आपण परीक्षा देत नाही विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला भावी अधिकारी बनायचंय. हे स्वप्न तुमचं आहे, तुमच्या शिक्षकांचं आहे, तुमच्या आईचं आहे, वडिलांचं आहे. ते तुम्हाला सत्यामध्ये उतरवायचं आहे. खरं पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही या गोष्टीवरती चर्चा चालू आहे. शिष्यवृत्ती ही खूप कमी प्रमाणामध्ये तसा विचार केला तर मिळते. वर्षाला तुम्हाला जर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण विद्यार्थी मित्रांनो NMMS चा विचार केला तर या 8वी स्कॉलरशिप परीक्षेची शिष्यवृत्ती अतिशय कमी असते. वर्षाचा विचार जर केला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तर साधारणतः या परीक्षेला जर आपण विचार केला तर महिन्याला तुम्हाला साधारणतः 100 रुपयाचं ॲव्हरेज असतं. म्हणजेच 12 महिन्यांचे साधारणतः तुम्हाला 1000 ते 1200 रुपये मिळतात. एवढी तुम्हाला शिष्यवृत्ती विद्यार्थी मित्रांनो दिली जाते, हे लक्षात घ्या. त्यानंतर अतिशय महत्वाचं आहे वेळापत्रकाचं नियोजन कशा पद्धतीने करायचंय. हे वेळापत्रक विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेसला तुम्ही वापरणार त्याच वेळेसला तुम्ही राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये गुणवत्ता धारक म्हणून तुमचं नाव येईल आणि तो अभिमान तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या शिक्षकांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रत्येकासाठी खूप महत्वाचा असणार आहे. तुमच्या समोर मी एक छोटंसं वेळापत्रक दिलंय, परंतु त्या वेळापत्रकाचा त्या ठिकाणी आउटपुट खूप मोठा मिळणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे वेळापत्रक प्रत्येकाने वापराच असं मी म्हटलंय, कारण की तुम्ही हे वेळापत्रक वापरल्यानंतर गुणवत्ता यादीमध्ये येणारच. हे अतिशय महत्वाचं वेळापत्रक आहे. अभ्यास कसा करावा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 4 विषय आहेत. जे विद्यार्थी शाळेत जात असतील किंवा काही विद्यार्थी अगदी शेवटच्या टप्प्यावरती असतील, अशा विद्यार्थ्यांनी नक्की कशा पद्धतीने या वेळापत्रकाचा अभ्यास करायचा आहे. तुमच्याकडे वेळ हा भरपूर असतो. तुमची शाळा चालू आहे किंवा तुमची शाळा चालू नाही, या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, सकाळी साधारणतः तुम्हाला 5 वाजता हे उठायलाच पाहिजे, कारण की तुमची लेवल ही विद्यार्थी मित्रांनो 8वीचे विद्यार्थी आहेत. बरेचसे विद्यार्थी म्हणताय सर आम्ही रात्रभर जागून अभ्यास करतो. विद्यार्थी मित्रांनो ते महत्वाचं नाही, तुमचं आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जिथं तुमचं आरोग्य चांगलं असेल तिथेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने गुण मिळतील, हेही लक्षात ठेवा. त्यामुळं संध्याकाळी लवकर झोपून, जसे आपले पूर्वीचे लोक म्हणायची लवकर झोपून लवकर उठावे, त्याने आपल्याला आरोग्य मिळते आणि आपला माइंड सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सकाळी सकाळी फ्रेश असतो. म्हणजे 5 ते 7 वेळा या वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला सगळ्यात महत्वाचा विषय असतो इंग्रजी. आणि या इंग्रजी विषयातील कोणत्या घटकावरती किती गुण आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे तुम्ही याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. ते पाहिलं नसेल तर प्लीज तुम्ही एकदा हा व्हिडिओ रिपीट पहा. तुम्हाला प्रत्येक इंग्लिश घटकावरील प्रत्येक घटकावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात, अपोजिट वर्ड्स आहेत, वन वर्ड वर्ड्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्स तुम्हाला कशी तयार करायची, हे सकाळी सकाळी विद्यार्थी मित्रांनो हा तुमच्यासाठी अवघड विषय म्हणावा लागेल. कारण की ग्रामीण भागातील माझ्या विद्यार्थ्याला जर गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर इंग्लिशला त्या ठिकाणी सामोरं जाणं गरजेचं आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किमान तुम्हाला 230 गुण मिळवायचे आहेत. शहरी भागातील विद्यार्थ्यांना 260 गुण मिळवायचे असतील तर इंग्लिश तुम्हाला पक्क करावंच लागेल आणि त्याचा अभ्यास सकाळी सकाळीच करावा लागेल. दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो 8 ते 10 या वेळेमध्ये मराठी विषयाचा अभ्यास करायचा आहे. आता 7 ते 8 या वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल, इतर काही तुमच्या गोष्टी असतील, नाश्ता असेल, या संपूर्ण गोष्टींसाठी तुम्हाला 1 तास त्या ठिकाणी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10 ते 11 या वेळेमध्ये तुम्हाला जेवण असेल किंवा इतर तुमच्या काही बाहेर जाणं असेल किंवा इतर काही गोष्टी जर असतील तर तुम्हाला 10 ते 11 या वेळेमध्ये पूर्ण करायच्या आहेत. 11 ते 12 या वेळेमध्ये सर्वात महत्वाचा घटक असतो ज्याचा सराव तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता यादीमध्ये पोहोचवेल, तो म्हणजेच प्रश्नपत्रिकांचा सराव. प्रश्नपत्रिका सोडवणे हे असेल, इतर मागील प्रश्नपत्रिका असतील, आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका असतील, नवनवीन सराव प्रश्नपत्रिका असतील, त्यांचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 12 ते 2
या वेळेमध्ये तुम्हाला आराम सुद्धा करता येईल. तुम्ही जर शाळेमध्ये जात असाल तर शाळेमध्ये सुद्धा तुम्ही 11 ते 2 या प्रश्नपत्रिका सोडवू शकता. शाळेमध्ये जास्त तुम्हाला काही वेगळं काम दिलं जात नाही. शाळेमध्येही आपण जर ठरवलं तर चांगला अभ्यास करू शकतो. घरी जर तुम्ही आता असाल तर घरी सुद्धा तुम्हाला या वेळेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. 12 ते 2 या वेळेमध्ये तुम्ही आराम करू शकता किंवा शाळेतील इतर तुम्हाला काही अभ्यास असेल तर तो पूर्ण करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तुम्हाला 2 ते 4 वेळेमध्ये आपला 100 गुणांचा अतिशय महत्वाचा पेपराचा अभ्यास करायचा आहे, तो म्हणजेच बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता घटक खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. बुद्धिमत्तेवरील 50 प्रश्नांचे 100 गुण तुम्हाला हमखास मिळवायचे आहेत. त्यासाठी रोज तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने 2 ते 4 या वेळेमध्ये अभ्यास करता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही शाळेमध्ये जरी असाल तरी 2 ते 4 तुम्हाला बुद्धिमत्तेचा अभ्यास करता येईल. शाळेमध्ये तुमचे असणारे विद्यार्थी मित्र असतील, तुमचे शिक्षक असतील, त्यांच्याशी चर्चा करून सुद्धा तुम्ही या विषयाचा शाळेमध्येही अभ्यास करू शकता. किंवा तुम्ही घरी जर असाल, घरी शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास करत असाल तरीही तुम्हाला या वेळेमध्ये बुद्धिमत्तेचा अभ्यास करता येईल, त्याचं नियोजन करता येईल. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो 4 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही आराम करू शकता, काही खेळ खेळू शकता किंवा इतर तुम्हाला ज्या ठिकाणी एन्जॉय वाटतोय अशा गोष्टी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा 6 ते 8 या वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला अतिशय महत्वाचा दुसरा विषय घ्यायचा आहे, जो 50 प्रश्नांसाठी 100 गुणांसाठी आहे. हे 100 गुण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 100% मिळवायचे आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे गुण तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि गणित विषय आमच्या सर्वांचा अतिशय आवडता विषय आहे आणि या विषयामध्ये तुम्हाला 100 पैकी 100 गुण मिळालेच पाहिजेत याची मला खात्री आहे. सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये तुम्हाला गणित विषयाचा अगदी सखोल अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला या 4ही विषयांचा अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. 8 नंतर तुम्ही जेवण करून काही वेळा आराम करून नंतर झोपू शकता. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं हे जर शेड्यूल असेल तर 100% तुम्ही राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये टॉप येणार याची मी 100% खात्री देतो. तुम्हाला फक्त 24 तासातील 9 तासांचं वेळापत्रक तुमच्या समोर दिलेलं आहे. 24 तासांतील 9 तास जर घेतले तर 15 तास तुमच्या हातामध्ये आहेत. त्या 15 तासामध्ये तुम्ही 8 तास जर झोप घेतली तर त्याच्यातील 7 तास तुम्हाला इतर वेळ एन्जॉय करण्यासाठी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत घ्या. या 4ही विषयांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपल्या याच चॅनेलवरती अवेलेबल आहे. त्यामध्ये इंग्रजी, मराठी, बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, या संपूर्ण घटकांचा आपण डिटेल्स मध्ये अभ्यास घेतलेला आहे. रोज मोफत लाईव्ह लेक्चर घेत आहोत तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. मी रात्रीचा दिवस करत आहे आणि अशा प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओ तयार करत आहे. त्यामुळं प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेलवरती क्लिक करा. रोजच्या मोफत लाईव्ह लेक्चरसाठी विद्यार्थी मित्रांनो बेलवरती, सगळ्यात वरच्या बेलवरती क्लिक करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला हा जो दर्जेदार व्हिडिओ आहे तुमच्या संपूर्ण शिक्षकांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत, त्याचप्रमाणे तुमच्या संपर्कातील सर्वांना, तुमच्या संपर्कातील व्हॉट्सअप ग्रुपवरती हे संपूर्ण दर्जेदार व्हिडिओ पाठवायला विद्यार्थी मित्रांनो विसरू नका. माझं स्वप्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मला गुणवत्ता यादीमध्ये पाहायचंय. तुमच्या आईवडिलांना, तुमच्या पालकांना, तुमच्या शिक्षकांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे. काम असं करा की संपूर्ण जगाने तुमचं नाव त्या ठिकाणी गुणगुणलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम तुमचं समोर आलं पाहिजे. माझ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. तुमच्याकडून मी अपेक्षा करतोय की तुम्ही प्रत्येक जण राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये येणारच याची मला 100% खात्री आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण
संपूर्ण घटकांचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास पाहिलेला आहे, ज्याचा तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या संपूर्ण विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.